श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मला हे बघा, हे साखरपुड्याचं अर्जंट आणि हे एक हळदी कुंकूसाठी अर्जंट ब्लाऊज आणि साड्या स्टिच करायचे आहे. तर बघू आपण किती वेळात होतं. आता वाजलेत 10:15. तर आपण स्टार्ट करूया की किती वेळात हे 2 ब्लाऊज 2 साड्या कंप्लीट होत आहे. तर सर्वात आधी आपण फॉल मॅच करायचं आहे. इतके सर्व फॉल असतात ना, पण मग ऐन टायमावर ना मॅच करायला खूप शोधावं लागतं. मिळालं, फायनली या साडीवरचं मिळालं आणि त्याच्यावरचं अस्तर ते आपण काढून घेतलं आहे कटिंग करायसाठी. त्या साडीचं फॉल मिळत नाही आहे, मॅच होत नाही आहे. तर आपण या साडीवरचं फॉल दुसरं दुकान आहे त्यांच्याकडून घ्यावं लागेल. आता हे राहू देऊ. अस्तर पण मॅच नाही होते, पण काय करणार, अर्जंट द्यायचं आहे तर आता थोडंफार मॅच करून घेते. हे बघा, एवढंच एक फॉल काढायला किती पसारा झाला बघा. म्हणजे काही काम करायला घेतलं ना की पसाराच जास्त होतो आणि तो आवरण्यातच जास्त टाईम जातो. आपण टार्गेट सेट करतो की बया एवढ्या वेळात आपलं ब्लाऊज व्हायला पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, तर नाहीच होत. पसारा आवरा, परत मग ते जागेवर व्यवस्थित ठेवा. आता आपण पिंक ब्लाऊजची कटिंग करून घेतोय, जे की मला साखरपुड्याला द्यायचे. अस्तरवर मापं टाकून घेते मी आधी. टायमावर कैची कुठे, टेप कुठे, सर्व बघावं लागतं. आता हे मापाला दिलेलं ब्लाऊज आहे त्या ताईंनी. एक सरळ लाईन काढून घेते मी. मग उंची, शोल्डर, मोंडा वगैरे सर्व मापं व्यवस्थित टाकून घेते. तोपर्यंत तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज तुमच्या ज्या काही म्हणजे तुम्हाला जे काही विचारायचं असेल प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की मी नक्कीच प्रयत्न करेल. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतेच की तुम्हाला जेही काही अडचण असेल ते मी तुम्हाला सॉल्व करायचा नक्कीच प्रयत्न करेल. पाठीमागचा बॅक साईड काढून घेतली आहे. फ्रंट कापल्या गेला आहे आता माझा. याचं कटिंग वगैरे पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. मी त्याचेही व्हिडिओ तयार करेल आणि टाकेल की तुम्हाला परफेक्ट 30 साईज, 32, 34, 36 प्रत्येक साईजचे मी तुम्हाला कटिंग दाखवेल. त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल माझ्या चॅनलवर. म्हणजे तुम्हाला कसं नवनवीन व्हिडिओंचं हे नोटिफिकेशन येईल, मग तुम्ही बघू शकता आणि जे घर बसल्या म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जेही काही अडचण असतील मैत्रिणींनो की नवीन शिकतायत की मोंड्याचा प्रॉब्लेम, शोल्डरचा प्रॉब्लेम नाही का असतं की ताई आम्ही तर म्हणजे सर्व व्यवस्थितच असतं पण आमचं एकदम परफेक्ट फिनिशिंग नाही आहेत किंवा फिटिंग नाही आहेत की काय करावं लागतं असं. तर त्या सर्व तुमच्या ज्या काही प्रश्न असतील त्यांची मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ह्या ताईंनी मला गुगलवर फोटो टाकला आहे, असं कोणतं तो सेम तसा स्टिच सेम तर काय होणार नाही कारण याला एकच साईड लेस आहे. मी त्या ताईंना बोलली की मी वरती ती जी रेडीमेड लेस असते ती लावून देईल.
आता आपण दुसरं ब्लाऊज पण मी एक साथ कट करून घेते. आता दुसरं ब्लाऊज कट करते. हे पण बोटनेकच आहे, सिम्पल आहे. पूर्ण बॅक साईडला काहीच डिझाईन नाही आहे, कारण की त्या टीचर आहेत. तर त्याच्यानुसार त्यांना प्रोफेशनलच ब्लाऊज आवडतं. हे बघा, आमच्या मम्मीने फॉल आणला आहे दुसऱ्या दुकानातून, तो इथे टाकला आहे. आता आमची मम्मी गेली आहे फॉल धुवायला. मी मशीनवर लावते. आमची मम्मी हातशिलाई करते, हुक वगैरे सर्व. आधी मी बाहेरच द्यायची, पण नाही का, म्हणजे मला टायमावर नाही भेटायचं. त्यांचं काही ना काही अडचण, पाहुणे चालले, असंच झालं तसंच झालं, तर नाही का, कारागीर लोकांचं खूपच हे राहतं त्यांचं. आणि त्यांना जराही काही बोललेलं चालत नाही, की ताई लवकर द्या का काय. आपल्याला कस्टमर बोलतील, पण आपण त्यांना नाही बोलू शकत की आम्हाला एवढ्याच टायमात द्या की तेवढ्याच टायमात. ते बोलतील की ताई आमच्या सवडीनुसार आम्ही देऊ. त्याच्यासाठी मग आमची मम्मीच करते. हुक वगैरे जे काही लावायचं असेल, हातशिलाई वगैरे साड्यांना, फॉलला हातशिलाई लावायचं आमची मम्मीच करते. तर हे आपलं दुसरं ब्लाऊज पण कटिंग होतच आलं आहे. बघू आता किती वेळात हे मी कंप्लीट करू शकते. तसं तर मला एक ब्लाऊज शिवायला 1 तास लागतो, पण अचानक जर कस्टमर, साड्यांचे गिऱ्हाईक किंवा फॉल घ्यायला, अस्तर घ्यायला, रील वगैरे घ्यायला कोणी ना कोणी येतच, मग त्यात उठावंच लागतं. आपण किती जरी नियोजन केलं ना, की ब्लाऊज शिवायला बसल्यावर मी म्हणजे पूर्ण होईपर्यंत उठायचंच नाही, असं किती जरी प्रयत्न केला ना, तरी काय ना काय म्हणजे गिऱ्हाईक वगैरे येतातच. तर ते कामाला थोडाफार व्यत्यय तर होऊनच जातो. तुम्ही कसं करता तुमच्या कामाचं नियोजन, म्हणजे ब्लाऊज शिवायला बसल्यावर म्हणजे एकाच टायमाला शिवता पूर्ण ब्लाऊज कंप्लीट होतं, की तुमचं पण उठबस होतेच ब्लाऊज शिवताना? हे कंप्लीट झालं आहे आता आपलं ब्लाऊज, बघू शकता तुम्ही. डिझाईनचं रेडी झालं आहे माझं ब्लाऊज. बघू बरं आता हे ब्लाऊज शिवेपर्यंत किती आपल्याला वेळ लागला आहे. हे बघा, इथे ना हुक लावावं लागेल, वरती हुक लावायचं आहे. बघू आता आपण किती वाजले. 11:59 म्हणजे 12 वाजले. 10:15ला आपण स्टार्ट केलं होतं, हातात घेतलं होतं. मग फॉल शोधायला, अस्तर याला त्याला आपला त्याच्यात टाईम गेला. आता दुसरं ब्लाऊज मी स्टार्ट करते. हे बघा, 11:59च वाजलेत. आता आपण हे दुसरं ब्लाऊज रेडी करतोय. बघा, मी बोललेली ना तुम्हाला कस्टमर येतात. हे साडी घेणारे ताई आलेले आहेत, साडी बघायला आलेत ह्या. मी त्यांना बोलली मी नाही दाखवत बाबा, तुम्हीच बघा. तर ते बोलते ताई दाखवा ना. त्याच्यात थोडा वेळ गेला, नाही तर अजून लवकर झालं असतं हे ब्लाऊज माझं. रात्रीच निवांत वेळ असतो, की ज्या टायमाला आपण निवांत आपल्याला टाईम भेटतो. दिवसभर कस्टमर वगैरे असतात, तरी पण मी प्रयत्न करते की टायमात वेळेवर ब्लाऊज व्हायला पाहिजे. हे बघा, हे पण दुसरं पण ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. आता बघूयात आपण किती वेळात झालं आहे. 12:45 म्हणजे 45 मिनटात ब्लाऊज आपलं रेडी झालं आहे. आता साड्यांना फॉल लावायचे, मशीनवर मी लावते. हातशिलाई करायला मम्मी करणार आहे. मम्मी म्हणजेच माझे सासूबाई, त्या मला खूप मदत करतात. आता हे हातशिलाई मम्मी करेल. हे बघा असं. तर आपण हे टार्गेट पूर्ण केलं आहे. मला द्यायचं होतं 2 वाजेपर्यंत. बघू आता आपण किती वाजले. याला असं हुक लावून स्टिच करून घेतलं आहे. असं डिझायनर बोटनेक ब्लाऊज तयार केलं आहे. एक सिम्पल आणि एक डिझायनर, आणि 2 साड्यांना फॉल लावून झालं आहे. तर बघू
किती वाजले? 1:19 हे बघा, आपलं टार्गेट पूर्ण झालं आहे, म्हणजे 2 वाजेच्या आत आपलं टार्गेट पूर्ण झालं आहे.